मौर्य साम्राज्यानंतरचे यामध्ये आपण 3 घराणे पाहणार आहोत. शुंग घराणे, इंडो ग्रीक घराणे व कुशाण घराणे. शुंग घराणे. सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी झाले होते. शेवटच्या मौर्य राजाने नाव बृहद्रथ असे होते. मौर्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बंड करून बृहद्रथाची हत्या केली व ते स्वतः राजा झाला. इंडो ग्रीक राजे. मित्रांनो, व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती. त्या राजांना इंडो ग्रीक राज्ये असे म्हटले जाते. प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात या राजांची नाणी अत्यंत महत्त्वाची आहेत. एका बाजूवर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचे चित्र अशा पद्धतीची नाणी बनवण्याची त्यांची परंपरा होती. ती पुढे भारतात रुजली. इंडो ग्रीक साम्राज्यामध्ये मिनॅंडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नागसेन या बौद्ध भिक्खू बरोबर बौद्ध तत्त्वज्ञानाची चर्चा केली होती. मिनॅंडर म्हणजेच मिलिंद. त्याने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिलिंद पन्ह या ग्रंथाची निर्मिती झाली. पन्ह या पाली भाषेतील शब्दाचा अर्थ प्रश्न असा होतो. कुशाण राजे. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या. त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या. इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशामध्ये काश्मीरमध्ये आणि राज्य स्थापन केले. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनी केली. नाण्यावर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवतां यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजांनी सुरू केली. कुशाण राजा कनिष्क याने साम्राज्याचा विस्तार केला. सम्राट कनिष्क. कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरले होते. कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडलेली आहेत. कनिष्कांच्या काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. श्रीनगरजवळ असलेले कामपूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावेत. कनिष्कांच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. कनिष्कांच्या दरबारात चर्क हा प्रसिद्ध वादक होता. मित्रांनो, व्हिडिओ पसंत आले असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये बाकीचे घराणे पाहूया.